काय आपलं आपण असं त्यावेळी एक बार आओ, 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 एक ससा गवत खात असतो आणि एक शिकारी कुत्र त्याला बघतं. बघा मी काय सांगतोय. एक ससा गवत खात असतो, एक शिकारी कुत्र त्याला बघतं आणि एक शिकारी कुत्र त्या ससाच्या मागे पळायला लागतं. बस इसको छोड़ना नहीं, इसको छोड़ना नहीं. अरे बहुत भूख लगी है और बहुत ही अच्छा खरगोश मेरे सामने आया, इसको छोड़ना नहीं. ससा पळत असतो. मागे कुत्र पिसाळायला लागलेलं असतं, शिकारी कुत्र असतं. ससा मागे वळून बघतो, अंतर खूप कमी असतं आणि पुन्हा ससा पळायला लागतो. अंतर वाढत जातं आणि त्या शिकारी कुत्र्याला काहीच कळत नाही अंतर कसं काय वाढायला लागलं. अरे त्या सशापेक्षा माझ्याकडे प्रचंड ताकद आहे. जर मनात आणलं तर वाघाला सुद्धा हरवू शकेल अशी ताकद माझ्यामध्ये. मग काय झालं, अंतर का वाढतंय. पुन्हा कुत्रा पळायला लागला, पुन्हा ससा पळायला लागला, पुन्हा अंतर वाढायला लागलं. खूप अंतर वाढलं आणि समोर एक बीड दिसलं. त्या बिडामध्ये ससा निघून गेला. त्या बिडामध्ये ससा निघून गेला. कुत्रा त्या बिडाजवळ पोहोचला आणि निराशानं त्या बिळाकडे बघत बसला. काय करायचं त्याला कळत नव्हतं. एवढ्यात तो ससा बाहेर आला. फक्त डोळे बाहेर काढले आणि डोळ्यांनी फक्त बघितलं, त्या कुत्र्याकडे बघितलं. ससा फक्त हसला. त्यावेळेला कुत्रा सशाला म्हणाला, आज हरलो. तुझ्यापेक्षा प्रचंड मोठं शरीर माझ्याकडे, तुझ्यापेक्षा प्रचंड मोठी ताकद माझ्याकडे, सगळं काही माझ्याकडे. मनात आणलं तर वाघाला हरवू शकेल असं मालकानं मला तयार केलंय. पण आज मी तुझ्यासमोर हरलो. का हरलो आणि तू का जिंकलास एवढंच मला सांग. मी इथून निघून जातो. त्याला फक्त ससा हसला आणि सशानं उत्तर दिलं आणि ते उत्तर माझ्या काळजामध्ये घर केलं. त्या दिवसापासून लक्षात घ्या, माझ्यामध्ये एक प्रचंड मोठा बदल झाला. जो बदल आज मी तुम्हाला सांगणार आहे. ससा फक्त हसला. ससा म्हणाला, तूही पळत होतास आणि मीही पळत होतो. तूही पळत होतास आणि मीही पळत होतो. दोघांच्या मध्ये फरक फक्त एवढाच होता, तुला भूक लागली होती म्हणून तू पळत होतास आणि मला आयुष्य वाचवायचं होतं म्हणून मी पळत होतो. आणि का पळतोय जोपर्यंत हे कळत नाही आयुष्यात, तोपर्यंत तुम्ही आनंदी राहूच शकत नाही. आनंद क्षणाक्षणाला, पावलाला आहे. प्रत्येक पाऊल मुक्त. आयुष्यामध्ये पहिल्यांदा मुक्त व्हायला लागतो. व्यक्त झालं मुक्त होतं. एकदा मुक्त झालं सत्य नाही, पण आपली घुसमट झाली आणि म्हणून मी लक्षात घ्या सांगतोय, वास्तवता आम्हाला कळाली पाहिजे. जीवनाचं वास्तव आम्हाला कळालं पाहिजे. वास्तव जीवन काय असतं आम्हाला कळालं पाहिजे. म्हणून एक महामंत्र तुम्हाला सांगतोय, वास्तव जीवनाचं कळण्यासाठी वास्तवतेचे दर्शन द्या. तुम्ही सांगू तुम्हाला किती डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनू द्या. द्यावदा माणूस, माणसाची आग लागली पाहिजे. माणूस कितनं जागी झाली की आनंद 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 आणि फक्त आनंद मागायचा आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या, तो आनंद घ्यायचा कसा, कशासाठी घ्यायचा, का घ्यायचा, हे मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सांगून जाणार आहे. अर्धाच तास मी बोलणार आहे, जास्त वेळ बोलणार नाही. फक्त 1 मिनिट माझा 20 मिनिटाचा असतो, तेवढाच घोळ आहे. मला सुरू करता येतं, थांबता येत नाही. प्रॉब्लेम काय, आणि सगळे नियम तोडून टाका. नियम तोडून टाका. सगळ्या त्या नियमात राहू नका. कसं हसायचं, सहाय्यक बसल्या, आम्ही मंत्रालयात, आता माझं प्रमोशन आहे, आणि मला असं मधून जाशील. अगोदर संमोहन करून त्यांच्या ज्या डिग्री आहेत ना, काढता काय पाहिजे. आणि नुसती नाटक. सिनियर एखादा आला, सिनियर समोर आला की साहेब इंजिनियर आला की काय होतंय. अरे जो आपण आहे तो, त्यामुळे बिंदास म्हणला हे जेवण आहे. आणि ह्याच्यासाठी हे आणि हे जे आहे ना, आणि ह्याच्यामध्ये हे सगळं इथून चालतं. त्यामुळे घोळ आहे, घोळ. आज तुम्ही काढून टाकणार. खलास
जाळच काढत घातला जायचा आहे 5 दिवसांनी. ऍक्च्युअली ही 4थ्या किंवा 5व्या दिवशी आम्ही ठेवणार होतो, पण जरा ते टाइम टेबल मध्ये घोळ झाला. आलं लक्षात? पण आता तुम्हाला सोडत नाही. स्वप्नात मीच आणि हे नवनाथ आणि हे शंकर 2 आहेत. सोडत नाही तुम्हाला. अरे आता तुमची एकदा आला संपला. कारण तुम्ही कसा आलाय मला माहिती आहे. अरे सकाळी तुमच्या एंट्र्या जर बघितल्या तर सकाळी अशा आल्या. सकाळी यांची एंट्री सकाळची रजिस्ट्रेशनला एंट्री. आम्हाला नाव नको सगळा वा असो. मग ते सांगते जाऊ खाली तिकडे तिकडे. मग ते शेजाऱ्याला म्हणते कसं काढायचं घरात काय काय करून आलेलं असते सगळं. आता घराकडे जाणार आज कोणच करायचं 9 वाजता. फोन केला पाहिजे डॉक्टर साहेबांना. आज नेमकं झालंय काय? हे धोतर आज गुलाबासारखं कसं बोलायला लागलं? आज बदल काय झाला? कारण ट्रेनिंगला गेलं की जी संध्याकाळी फोन करतंय काय कराय. तुम्हाला माहिती आहे का कसं असतं? ट्रेनिंग म्हणलं साहेब वाटोळ झालंय. अखंड भारताचं वाटोळ या ट्रेनिंगला केलंय. आपण इकडून काढतोय की, पण ह्यांची हालत काय सांगावं. असं लेटर यशोदामधनं गेलं तुमच्या या डिपार्टमेंट मध्ये 2-2 लोक पाठवा तर ती तिथल्या मेन ऑफिसरला जाते. मेन केबिन मध्ये बसलेलं असते असं एसी मध्ये असं. मेन केबिन मध्ये आणि आपण आपल्या केबिनच्या बाहेर असते. आपलं काय आज राहायचं नाही. त्याला वाटलं त्यांना उठावं उठलं. कारण मी खरंच मांडलं ना. कृष्णा काठावरून आलोय आणि यशवंतराव साहेबांच्या मातीतला आहे. लक्षात द्या. खोटं मांडणार आपलं आपलं केबिनच्या बाहेर. आणि केबिन मध्ये कधीही जाणारा एकच माणूस असतोय. आपण साहेबाला भेट नाही पण त्या माणसाला भेटतोय. एक माणूस कधी जात असतो साहेब. त्याची साहेब टेन्शन मध्ये असते. त्याला पुन्हा पाठवावं तर ती दुसरं म्हणताय काय ट्रेनिंगला 2 माणसं पाठवायचे. कशाला काळजी करताय म्हणताय बघू ते जिंकते ती काय करताय. त्याचा कोण दुश्मन आहे? जोशी बसले ना जोशी त्याला पाठवा. जोशीला पाठवा. नुसतं येते बघा डबा आणायचा नुसतं पाठवा. साहेब खलास लगेच फिरतात ते साहेब. लगेच जोशी जरा जोशी ना बोलू लगेच जोशी. त्याला काय माहिती ज्या नशिबात काय लिहिलं. जोशी एकदम आक्षेप करा. आक्षेप करा. साहेब नमस्ते. तुम्ही आल्यापासून सगळं बदलून गेलं. आत्मा वेगळं असतंय. तुम्ही आल्यापासून सगळं बदलून गेलं साहेब. किती छान तुम्ही. तर ते साहेब जोशी तुमच्यासारखा माणूस या ऑफिस मध्ये आपण बघितलं. तुम्हीच मला ओळखलं साहेब. म्हणून उद्या तुम्हाला 5 दिवसाच्या ट्रेनिंगला जायचं आहे. तसल्या मानसिक स्थितीत 5 दिवस सुद्धा असते. त्यामुळे आता ते सगळं सोडून द्या. तुम्ही का आलाय का कशासाठी अगोदर हा वास्तव वास्तव जीवन आनंद. आजपर्यंत तुम्ही मुलांच्यासाठी मागितला. आजपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी मागितला. आजपर्यंत कदाचित या मातीसाठी मागितला. आजपर्यंत या देशासाठी मागितला. आजपर्यंत विश्वासाठी मागितला. पण कधी तुम्ही तुमच्यासाठी मागितला नाही मागितला.
कधी अंतर मनाला तुम्ही सांगितलं का मला थोडंसं आनंदी व्हायचं आहे, कारण निसर्गाचा नियम आहे, जर तुला जगाला आनंदी करायचं असेल तुला पण आनंदी व्हावं लागेल. जगाला आनंदी तू कधी आनंद मागितलास का? तू कधी मागितलंस का स्वतःला? जो देणारा हा विश्वदाता आहे, अखिल ब्रह्मांड नाही काय याच्याकडे कधी तू आनंद मागितलास का? तुझ्यासाठी नाही मागितला, कधीच नाही मागितला. सकाळी उठल्यापासून झोपल्यापर्यंत फक्त काम केलं, या शरीरानं काम केलं, या मनानं काम केलं, या थकव्यानं काम केलं. लक्षात घ्या, कधीच मागितला नाही. कधीच या दोन पाया हात सवय लागल्या बघा. आनंद म्हणा म्हटल्यानंतर म्हणता सुद्धा आपल्याला येत नाही. म्हणता सुद्धा येत नाही. तोच जर महिन्यातला पगारातला जर 400 रुपये कोणी न सांगता कट केलं तर 10 वेळ कसं काय झालं? अरे 400 रुपये परत येतील, आनंद येईल काय? अरे आनंदाची भीक कधी मागितली का? नाही तुम्ही कधी मागितली नाही, कधी मागितली नाही. आज जर हात बघ